अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्झॅलिक ॲसिडमध्ये आपण प्रिपरेशन रिएक्शन्स ऑफ कार्बोक्झॅलिक ॲसिड हा पार्ट स्टडी करतोय. त्याच्यामध्ये आपली पुढची रिएक्शन असणार आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झॅलिक ॲसिड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. सो हियर व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट? ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे RMgX. अल्किल मॅग्नेशियम हलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट जो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे आणि याच्यामध्ये R वरती मायनस चार्ज असणार आणि Mg वरती प्लस चार्ज असणार आहे. तर ग्रिग्नार्ड रिएजंट हा इथं न्यूक्लियोफाइल म्हणून वर्क करणार आहे. ॲक्च्युली तो बेस म्हणून पण वर्क करतो आणि न्यूक्लियोफाइल म्हणून पण वर्क करतो. इथं या रिएक्शनमध्ये तो न्यूक्लियोफाइलचं काम करणार आहे. तर ह्याच्यामधला न्यूक्लियोफाइल कोण? तर अल्किल ग्रुपवरती मायनस चार्ज असतं म्हणजे हा अल्किल ग्रुप काय असणार आहे? न्यूक्लियोफाइल असणार आहे. तर याची रिएक्शन आपल्याला ड्राय आईस बरोबर करायची. अल्किल मॅग्नेशियम halide that is Grignard reagent on a reaction with dry ice. तर ह्या ड्राय आईस मध्ये कार्बन जो आहे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. तर हा कार्बन ज्याला इलेक्ट्रॉन्सची गरज आहे तो ह्या R ग्रुप कडून अल्किल ग्रुप कडून इलेक्ट्रॉन खेचून घेतो आणि त्याच वेळेला इथं जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड किंवा ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन वरती शिफ्ट केली जाते. ही जी रिएक्शन आहे ती ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये केली जाते. दिस रिएक्शन इज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय इथर. आता पुढे काय होणार आहे? हा कार्बन इथं आपण घेऊया. हा कार्बन याला हा डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यावरती चार्ज मायनस. पुढे बघा हा जो अल्किल ग्रुप आहे हा कुणाला जोडायचा आहे? ह्या कार्बनला. सो RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. पुन्हा बघा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस आणि हा MgX चा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे हा पॉझिटिव्ह पार्ट याला जोडायचा. दॅट इज MgX. मॅग्नेशियम वरती चार्ज येणार प्लस आणि हा तयार झाला कॉम्प्लेक्स. तर ह्या कॉम्प्लेक्सचं ॲसिड हायड्रॉलिसिस करायचं. ह्या कॉम्प्लेक्सचं ॲसिड हायड्रॉलिसिस करायचं. H+H2O म्हणा किंवा H2O म्हणा आणि डायरेक्ट HCl म्हटलं तरी चालेल. ॲसिड हायड्रॉलिसिस करतो म्हणजे काय? थोडक्यात H+ आणि OH-. मग हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. एका बाजूला H+ आणि दुसऱ्या बाजूला OH-. म्हणजे आपला प्रॉडक्ट काय तयार झालं बघा. गेट कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट. या RC डबल बॉन्ड O OH प्लस MgX OH. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट मिळाला कार्बोक्झॅलिक ॲसिड आणि हा बाय प्रॉडक्ट असणार आहे जो बेसिक मॅग्नेशियम हलाइड. So this reaction is used for the preparation of carboxylic acids from Grignard reagent. तर इथं आपण एखादी प्रॉपर रिएक्शन बघूया. RMgX च्या ऐवजी CH3MgX घेतला. It is known as methyl magnesium halide on reaction with dry ice. त्याचं कन्वर्जन होणार आहे. पुन्हा बघा हा कार्बन इथं घेऊया. हा कार्बन याला हा डबल बॉन्ड ऑक्सिजन हा सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आणि ह्या कार्बनला कोण जोडायचं आहे? हा CH3. हा CH3 अल्किल ग्रुप. आजच्या ठिकाणी आपण जोडायचं CH3. सो CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि हा त्याला जोडायचा आहे Mg. इथं आपण काय करूया? Cl घेऊया. सो MgCl आणि इथं आपण ह्याला म्हटलं मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. दिस इज नोन ॲज मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. देन इथं मायनस चार्ज इथं प्लस चार्ज आणि हा तयार झालेला कॉम्प्लेक्स आहे. देन ऑन हायड्रोलिसिस in presence of dilute HCl or acid hydrolysis
काय करायचं आहे, H प्लस आणि OH मायनस. H प्लस OH मायनस हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. हा H प्लस इकडं, हा OH मायनस इकडं. सो इथं प्रॉडक्ट तयार झाला CH3 C डबल बॉन्ड OH. बघा CH3 C डबल बॉन्ड OH, that is acetic acid plus बाय प्रोडक्ट तयार होणार MgClOH, that is basic magnesium chloride. So this reaction is again used for the preparation of carboxylic acid from Grignard reagent. अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्झालिक ॲसिड मध्ये आपण प्रिपरेशन रिएक्शन्स ऑफ कार्बोक्झालिक ॲसिड हा पार्ट स्टडी करतोय. त्याच्यामध्ये आपली पुढची रिएक्शन असणार आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झालिक ॲसिड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. सो हियर व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट? ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे RMgX, अल्किल मॅग्नेशियम हलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. जो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे आणि याच्यामध्ये R वरती मायनस चार्ज असणार आणि Mg वरती प्लस चार्ज असणार आहे. तर ग्रिग्नार्ड रिएजंट हा इथं न्यूक्लियोफाइल म्हणून वर्क करणार आहे. ॲक्च्युली तो बेस म्हणून पण वर्क करतो आणि न्यूक्लियोफाइल म्हणून पण वर्क करतो. इथं या रिएक्शनमध्ये तो न्यूक्लियोफाइलचं काम करणार आहे. तर ह्याच्यामधला न्यूक्लियोफाइल कोण? तर अल्किल ग्रुपवरती मायनस चार्ज असतो, म्हणजे हा अल्किल ग्रुप काय असणार आहे, न्यूक्लियोफाइल असणार आहे. तर याची रिएक्शन आपल्याला ड्राय आईस बरोबर करायची. अल्किल मॅग्नेशियम halide, that is Grignard reagent on a reaction with dry ice. तर ह्या ड्राय आईस मध्ये कार्बन जो आहे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. तर हा कार्बन ज्याला इलेक्ट्रॉन्सची गरज आहे तो ह्या R ग्रुपकडून अल्किल ग्रुपकडून इलेक्ट्रॉन खेचून घेतो आणि त्याच वेळेला इथं जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड किंवा ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन वरती शिफ्ट केली जाते. ही जी रिएक्शन आहे ती ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये केली जाते. दिस रिएक्शन इज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय इथर. आता पुढे काय होणार आहे, हा कार्बन इथं आपण घेऊया, हा कार्बन याला हा डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यावरती चार्ज मायनस. पुढे बघा हा जो अल्किल ग्रुप आहे हा कुणाला जोडायचा आहे, ह्या कार्बनला. सो R C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. पुन्हा बघा R C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस आणि हा MgX चा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे हा पॉझिटिव्ह पार्ट याला जोडायचा. दॅट इज MgX, मॅग्नेशियम वरती चार्ज येणार प्लस आणि हा तयार झाला कॉम्प्लेक्स. तर ह्या कॉम्प्लेक्सचं ॲसिड हायड्रॉलिसिस करायचं. ह्या कॉम्प्लेक्सचं ॲसिड हायड्रॉलिसिस करायचं. H+H2O म्हणा किंवा H2O म्हणा आणि डायरेक्ट HCl म्हटलं तरी चालेल. ॲसिड हायड्रॉलिसिस करतो म्हणजे काय, थोडक्यात H प्लस आणि OH मायनस. मग हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. एका बाजूला H प्लस आणि दुसऱ्या बाजूला OH मायनस. म्हणजे आपला प्रॉडक्ट काय तयार झालं बघा, गेट कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट. या R C डबल बॉन्ड O OH प्लस MgX OH. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट मिळाला कार्बोक्झाइलिक ॲसिड आणि हा बाय प्रोडक्ट असणार आहे जो बेसिक मॅग्नेशियम हलाइड. So this reaction is used for the preparation of carboxylic acids from Grignard reagent. तर इथं आपण एखादी प्रॉपर रिएक्शन बघूया. RMgX च्या ऐवजी CH3MgX घेतला. It is known as methyl magnesium halide. On reaction with dry ice
त्याचं कन्वर्जन होणार आहे. पुन्हा बघा, हा कार्बन इथं घेऊया आता, हा कार्बन, याला हा डबल बॉन्ड ऑक्सिजन, हा सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आणि ह्या कार्बनला कोण जोडायचं आहे, हा CH3, हा CH3 अल्किल ग्रुप. आजच्या ठिकाणी आपण जोडायचं CH3. सो CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि हा त्याला जोडायचा आहे Mg. इथं आपण काय करूया, हा Cl घेऊया. सो MgCl. आणि इथं आपण ह्याला म्हणलं मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. दिस इज नोन ॲज मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. देन या इथं मायनस चार्ज, इथं प्लस चार्ज आणि हा तयार झालेला कॉम्प्लेक्स आहे. देन on hydrolysis in presence of dilute HCl or acid hydrolysis काय करायचं आहे, H प्लस आणि OH मायनस, H प्लस OH मायनस हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा, हा H प्लस इकडं, हा OH मायनस इकडं. सो इथं प्रॉडक्ट तयार झाला CH3 C डबल बॉन्ड OH. बघा, CH3 C डबल बॉन्ड OH, that is acetic acid plus बाय प्रोडक्ट तयार होणार MgClOH, that is basic magnesium chloride. So this reaction is again used for the preparation of carboxylic acid from Grignard reagent.